एक वेडाबुवा ज्याने संपूर्ण भारतात धर्मस्थापना केली, ज्यांच्या हजारो लाखो चमत्कारांमुळे अनेकांची आयुष्य बदलली. श्रीराम असो, श्रीकृष्ण असो व ब्रह्मा विष्णू महेश, ते म्हणजे मीच असे सांगणारे हे बुवा, जे आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांना गाईड करत असतात. असे आपल्या सगळ्यांचे वडील, गुरु किंवा एक मार्गदर्शक असे आपले अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींचा जन्म कसा झाला याची गोष्ट पाहणार आहोत. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो त्यावेळी देवांना अवतार घेऊन पृथ्वीवर धर्मस्थापना करावीच लागते. याची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यातीलच एक दोन सांगायची म्हणजे विष्णुदेवांचे अवतार, श्रीरामांनी केलेला रावणाचा वध किंवा कृष्ण रूपात घडून आणलेले महाभारत. कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर कलीचा प्रभाव हा सगळीकडे जाणू लागला होता. धर्म विसरून लोक अधर्म करू लागलेले, धर्म भ्रष्ट होऊ लागलेला, ऐहिक भोग वासना वाढत चाललेल्या, दांभिकपणाचा सुळसुळाट झाला होता. हे सगळे बघून पृथ्वी मातेला अत्यंत दुःख झाले. तिने गायीचे रूप घेतले आणि मूळ पुरुषाचा धावा केला. मूळ पुरुष म्हणजे प्रोटेक्टर ऑफ द क्लॅन. त्यांच्याकडे या धर्मसंकटापासून सगळ्यांना वाचवा म्हणून रिक्वेस्ट करू लागले. पृथ्वी मातेची ती रिक्वेस्ट ऐकून सगळे देव खूपच टेन्शन मध्ये आले. सर्व देव कैलास पर्वतावर जमले आणि यावर चर्चा करू लागले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकत्र येऊन डिसिजन घेतला, आता श्री गुरूंना म्हणजेच मूळ पुरुषाला जागे करावेच लागणार. म्हणून त्रिदेवांनी श्री गुरूंची स्तुती करायला सुरुवात केली. भरपूर वेळानंतर श्री गुरूंना या तिघांनी केलेल्या आराधनेमुळे आणि स्तुतीमुळे जाग आली. ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाची मूळ शक्ती अखेर जागी झाली. त्रिदेव, पृथ्वी आणि बाकी साऱ्या देवदेवता या श्री गुरूंना शरण गेल्या आणि एवढे सगळे असल्यामुळे श्री गुरूंना अवतार घेणे भाग पडले. तेव्हा हिमालयातील उत्तर भागात एका वटवृक्षाखाली स्वामींनी अष्टवर्षीय बाल स्वरूपात अवतार धारण केला. त्यांचे ते सुकुमार आणि प्रेमस्वरूप बालरूप पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. त्यांचे दर्शन घेण्यासाठी तिन्ही लोकातील सिद्ध पुरुष, ऋषी मुनी, साधू वेगवेगळ्या रूपात प्रकट झाले. मग श्री स्वामी समर्थांनी सर्व देव देवतांना, तपस्वींना, योगी ऋषी मुनी यांना सृष्टीची रचना आणि धर्मस्थापनेबद्दल गाईड केले आणि आपापल्या राज्यात, देशात, प्रदेशात जाऊन धर्मस्थापना करण्याची आज्ञा केली आणि स्वामी समर्थ तिथेच गुप्त झाले. आता या घटनेला जवळपास 700 वर्ष उलटून गेले होते. पुन्हा कलीचा प्रभाव वाढत चालला होता. स्वामींनी दिलेल्या धर्मस्थापनेचा आदेश हळूहळू लुप्त होत गेलेला आणि त्याच वेळेस हस्तिनापूर पासून 12 किलोमीटर दूर चेली खेड्यात एका वटवृक्षाखाली जमीन दुबंगली आणि तेजोमय प्रकाशात मूळ पुरुष श्री स्वामी समर्थ पुन्हा अष्टवर्षीय सुकुमार बाल रूपात प्रकट झाले. त्यानंतर पुढील 700 ते 800 वर्ष ते देश विदेशात भ्रमण करू लागले. अनेक तीर्थस्थानांवर जाऊन ती आपल्या चरण स्पर्शाने पावन केली. अनेक अधर्मी लोकांना चांगल्या वळणावर आणली. त्यांनी हिमालयाच्या उत्तर भागात जास्त वर्ष स्टे केलं, पण त्यासोबतच देशभरातील अनेक गावात तसेच मठांमध्ये देखील ते थोड्या दिवसांसाठी स्टे करतच होते. असे करत करत स्वामींनी बरेच वर्ष धर्मस्थापना केली, अनेकांना गाईड केले. त्यानंतर कर्दळी वनात जाऊन गुप्त झाले. त्यानंतर पुन्हा प्राणी मात्रांच्या उद्धारासाठी, अधर्माचा अंधकार नष्ट करण्यासाठी, लोक कल्याणासाठी स्वामी पुन्हा कर्दळी वनातच प्रकट झाले. जे रूप आपण सगळे बघत आलोय ते प्रत्यक्ष रूप. या रूपात स्वामी अक्कलकोटला आले आणि तेथील रहिवासी झाले. अक्कलकोट येथून स्वामींची प्रचिती संपूर्ण देशभरात झाली. अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले, तसंच अनेक लोकांची, परिवारांची आयुष्य बदलली. त्यांनी अनेक चमत्कार देखील केले, पण जे आपल्यासाठी चमत्कार होते ते स्वामींसाठी नॉर्मल थिंग्स होत्या. त्यामुळे त्यांना या चमत्कार या शब्दापासून खूप चीड होते. अशा वेगवेगळ्या पद्धतींनी तसेच वेगवेगळ्या प्रकारांनी स्वामींनी धर्मस्थापना केली. त्यानंतर स्वामींनी आपल्या या अवतार कार्याची समाप्ती केली, समाधी घेतली. आजही आपली श्रद्धा आहे आणि त्यामुळे स्वामी आजही आपल्या सोबतच आहेत. आपल्या भक्तांसाठी आजही स्वामी वेगवेगळ्या रूपात दर्शन देत असतात, तसेच त्यांना गाईड करत असतात. स्वामींनी अक्कलकोट इथे केलेल्या अद्भुत गोष्टींच्या अनेक स्टोरीज आहेत. आपण त्या हळूहळू एक्सप्लोर देखील करणार आहोतच. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या रूपाने स्वामीच सपोर्ट करतील आमच्या या चॅनलसाठी. आता भेटतच राहू आणि हो, तोपर्यंत ऑलवेज थिंक गॉड.